सगळंच माझ्याकडे थोडं-थोडं आहे. म्हणून म्हटलं चला सगळं जे थोडं-थोडं आहे त्यातून मस्त असा रेग्युलर चवीपेक्षा वेगळा काहीतरी असा पदार्थ बनवूया. मग काय इथे माझ्याकडे पालक थोडासा होता. पालक स्वच्छ धुवून मी शिजवून घेतलेला आहे. पालकाची पुन्हा मिक्सरला लावून कोथिंबीर घालून प्युरी तयार केलेली आहे. इथे बासमती तुकडा तांदूळसुद्धा माझ्याकडे 2च वाटी आहे. तोसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी. तो बाजूला ठेवला. त्याच्यानंतर भिजवलेले छोलेसुद्धा थोडेसेच आहे. मग काय सगळी तयारी केली. इकडे कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेल घातलं. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली. बारीक चिरलेला कांदा घातला. थोडीशी हळद घातली. 1.5 चमचा लाल तिखट घातलं. पुन्हा ही पालकाची जी प्युरी केलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून घेतली. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आत्ता आपण ह्याच्यात घालूया हे भिजवलेले छोले. ते सुद्धा मिक्स करून घेतले. आणि इतर कुठलाही मसाला न वापरता आपण आज ह्याच्यात वापरलेला आहे मॅगी मसाला. त्याच्यामुळे रेग्युलर चवीपेक्षा हा राईस खूप वेगळा असा तयार होणार आहे. धुतलेले हे तांदूळ घातले आणि पाणीसुद्धा एका साईडला मी गरम करून घेतलेलं होतं. त्याच्यात मी गरम केलेलं पाणी घातलं, मीठ टाकलं आणि कुकरला 3 शिट्ट्या देऊन मस्त असा हा राईस शिजवून घेतलेला आहे. मॅगी मसाला घालून तुम्ही कधी केला आहे का हो पालक छोले राईस? केला नसेल तर नक्की ट्राय करून बघा. चवीला खूपच भारी लागतो.